श्री स्वामी समर्थ. आज मी केली होती इडली, कारण की साची ना 2 दिवसाआधीपासून मागे लागली होती की इडली कर कारण की तिची स्कूल एकदाची चालू झाली की हे वगैरे ती नेत नाही, कारण की ना वरण जे म्हणजे सांबार राहतो ना तो सांडून जातो टिफिनमध्ये. त्यामुळे म्हटलं चल आता इडली करतेस, कारण की आता काहीच दिवसांनी ना मुलांची स्कूल पण चालू होणार होती. आणि इडली ना आमच्या घरी सगळ्यांनाच आवडते, खास करून साचीला जास्त आवडते. तर इकडे माझा सगळा स्वयंपाक झाला होता आणि मी इडली सांबार वगैरे ना आधीच केला होता, कारण की यांना ड्युटीवर जायचं होतं. आणि याची रेसिपी तर मी तुमच्याशी आधीच शेअर केलेली आहे इडलीची. तर इकडे मग मी सगळ्या इडल्या करून टाकल्या होत्या काम करून, जेणेकरून मी हॉटपॉटमध्ये काढून ठेवून दिलं म्हटलं, कारण की जेव्हा मुलांना भूक लागेल तेव्हा ते खाऊ शकतात. आणि इकडे मग मला जायचं होतं बाहेर, कारण की दुर्गाचा कॉल आला होता की तिला थोडंसं सामान घ्यायचं होतं. तर ताई चला म्हणून. आणि इतकी ऊन बघू शकता तुम्ही, कूलर समोर राहून पण इतकी गरमी वाटत होती. आणि तर इथे ना आम्ही जातच होतो, तर आम्हाला इथे 50% ऑफ असं एक दुकान सापडलं. त्यांना ते दुकान बंद करायचं होतं. तर चला म्हटलं इथे मुलांसाठी काहीतरी समरसाठी कपडे घेऊन घ्यावं. तर आम्ही खूप साऱ्या व्हेरायटी होत्या, म्हणजे जे काही होतं ते त्यांनी सगळेच दाखवत होते. आणि ही ताई आहे ना मधामध्ये आम्ही ज्या वस्तूला हात लावेल ना तीच त्यांना घ्यायची होती. तर म्हटलं असू दे, आपल्याला काय फार काही घ्यायचं नव्हतं आम्हाला. तर इथे साची आणि प्रभातचे कपडे घेतले आणि मग आम्ही मार्केटमध्ये गेलो. आणि तुम्ही बघू शकता किती ऊन आहे ना, बापरे. आणि मग तितक्यात ना आम्हाला आईस गोला दिसला, तर चला म्हटलं इथे आईस गोला खाऊ. साची आणि प्रभात घरी होते, म्हटलं असो त्यांना मी नंतर कधीतरी चालेल. मिस्टरांना म्हटलं तर त्यांना असं काही आवडत नाही आणि त्यांनी आम्हाला नेतेही नाही आणि स्वतः पण खात नाही. तर ह्या गोष्टींना फ्रेंड्ससोबत मिळूनच खायच्या असतात. तर चला म्हटलं आता इच्छा झाली आपण खाऊन टाकू. तर इकडे ना दुर्गाने आईस डिश घेतली होती आणि मला आधीपासून आईस गोलाच आवडते. इकडे आम्ही लवकर फिनिश केलं सगळं काही आणि मग परत गेलो दुकानात. मग इथे दुर्गाचं चालू होतं की ताई टेस्ट करून बघा, टेस्ट करून बघा. म्हटलं सेमच असते. आणि आईस गोलानं मलाच जास्त करून आवडतो. आईस डिश मला खतम होत नाही, तर म्हटलं असं तरी आणि फटाफट सगळं फिनिश केलं. आणि ना आज माहिती नाही काय तर खूप सारे दुकानं बंदच होते. तर हे दुकान चालू होतं. मग इथे आम्हाला जे वस्तू घ्यायची होती तिने ती वस्तू घेतली. आणि मी इथे ना प्रभातसाठी हे ज्यूस घेतो म्हणतो होतं केवीचं, पण त्यांना आवडत नाही बॉटल्समधलं असं काही ज्यूस आवडलेलं, कारण की आता खूप सारे व्हिडिओज वगैरे येत आहे ना इंस्टावर, तर त्यांनी असं काही नाहीच म्हणतात. तर म्हटलं असू दे, यांना दिसेल आणि तू त्यांना सांगेलच. आम्ही घरी यायला ना 6 वाजलेच होते आणि तुम्ही बघू शकता आत्ता पण ना किती ऊन आहे ना. अजिबात असं वाटत नव्हतं की 6 वाजले म्हणून, आत्ताही असं वाटत होतं की 3-4 वाजले म्हणून. तर इकडे मग मी आले आणि यांनी पण आले होते. तर मग यांना मस्त छान असं आलं टाकून चहा मांडून दिला, कारण की चाय तर खूप जरुरी आहे, ऊन असो की पावसाळा असो. चाय वगैरे झाला. तितक्यात वडिलांचा कॉल आला होता की जेवण करायला येईल. आणि इडली खाल्ल्यामुळे ना खूप अशी भूक नव्हती, पण आज होती आई वडिलांची. दुर्गेला आधीच कॉल करून सांगितलं होतं की खूप अशी भूक नाही, कारण की सगळेजणांना इडली खाऊनच आहे, तर तू थोडासा कमी स्वयंपाक कर. तरी पण तिने ना आज आलू बोंड्याचा बेत केला होता आणि तिचा ना सगळा स्वयंपाक झाला होता. फक्त इकडे शेवयाची खीर बाकी होती आणि एक आलू बोंडे बाकी होते. तर मी म्हटलं चल तू प्लेट कर, तोपर्यंत मी ना इकडे छान गरम गरम आलू बोंडे वगैरे काढून टाकते. तोपर्यंत सगळ्या मुलांचं कसं केक आणला ना, तर त्यांना आधी केक कटिंग कर असं चालू. म्हटलं नाही, सगळ्यात आधी आपण जेवण करू, मग लास्टमध्ये ना केक कटिंग करू. तर आई वडिलांना केक कटिंग वगैरे आवडत नाही, कारण की ती म्हणते की छोट्या मुलांचं सेलिब्रेशन असतं. आता आम्ही मोठं झालो आहोत, पण तरी पण आम्ही ना फक्त छोटासा केकच आणला होता. इकडे ना सगळे आलू बोंडे वगैरे झाले होते आणि इकडे ना दुर्गा प्लेटिंग पण करायला लागली होती, कारण की सगळ्यांना जेवण वाढून देऊ म्हटलं होतं, कारण की मुलांना इतके धिंगाणा घालत होते. तर इकडे मग सगळ्यांना तिने जेवण वाढून दिलं आणि यांचं सगळ्यांचं जेवण झालं. इधर तो देखो और किसकी वजह से निकले। अभी जा दीजिए एक बार। होते Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy 35th anniversary.
बडाबडी सागरचा व्हिडिओ चालूच नाही केला. धन्य धन्य घे आता. त्याला बडावाला द्या, मोठ्या प्लेट मध्ये द्या त्याला. तर असा होता आजचा छोटा व्लॉग. आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि गुड नाईट.